सीपीआय माओवादी संघटनेचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा म्हणून ओळखला जाणारा नंबाला केशवराव उर्फ बसवराजू छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती जाहीर केली. माओवादी पक्षाच्या सरचिटणीस पदावरील नेता सुरक्षा दलाकडून मारला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या नक्षलवादाविरोधातच्या 30 वर्षापासूनच्या युद्धात सरचिटणीस पदावरील नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं अमित शहा यांनी एक्सवर लिहिलं आहे. हा बसवराजू नेमका कोण होता, त्याने काय काय केलं होतं, सगळं काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. माओवादी पक्षाचा नेता असलेला नंबाला केशवराव उर्फ बसवराजू हा मूळचा श्रीकाकुलम जिल्ह्यातील होता. तेलुगू राज्यांमधील नक्षल चळवळीचं मूळ असलेला हा जिल्हा आहे. नंबाला केशवराव याचा जन्म 1955 मध्ये जियानापेट या छोट्या गावात झाला होता. कटाबोंबल्ली मंडल केंद्रापासून 4 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. बसवराजूचे वडील वासुदेवराव शिक्षक होते. त्याच्या आईचं नाव लक्ष्मीनारायण अम्मा असं होतं. वासुदेवराव यांना 3 मुलं आणि 3 मुली अशी 6 अपत्ये होती. बसवराजू त्यांचा दुसरा मुलगा होता. केशवराव याचा मोठा भाऊ दिल्लीश्वरराव कबड्डीपटू आहे. दिल्लीश्वरराव यांनी पोर्ट ब्लेअर बंदराचे चेअरमन म्हणून काम केलं आहे. ते निवृत्त झालेले असून सध्या ते विशाखापट्टणम मध्ये वास्तव्यास आहेत. श्रीकाकुलम भूकंपाचा परिणाम बसवराजूच्या कुटुंबावर झाला. त्याच्या महाविद्यालयीन काळात त्यानं विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं. तेव्हापासूनच चळवळीकडे असणारा त्याचा कल स्पष्ट झाला होता. बसवराजूनं वारंगळमध्ये रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये बीटेक साठी प्रवेश घेतला होता. त्याचा मोठा भाऊ दिल्लीश्वरराव याचप्रमाणे तो देखील कबड्डी बरोबरच उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू देखील होता. कट्टरपंथी चळवळीत आधी सहभागी असलेल्या सुरपान आणि जनार्दन यांनी जन्नी चिन्नालू यांच्या प्रभावाखालील त्या दिशेने पावलं उचलली. त्याच वेळी सीपीआय नेते आणि पीपल्स वॉर पार्टीचे नेते कोंडापल्ली सीतारामनच्या हे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. विद्यार्थ्यांना ते चळवळीमध्ये मार्गदर्शन करत होते. सीपीआयचे आणखी नेते के.जी. सत्यमूर्ती देखील विद्यार्थ्यांना भेटत असत. त्यांच्याच प्रभावाखाली 1976 मध्ये बसवराजू पीपल्स वॉर पार्टीमध्ये सहभागी झाला. 1980 मध्ये पीपल्स वॉर पार्टीनं गणिमी काव्याचं क्षेत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केशवराव विशाखापट्टणम पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मन्यम भागात गेला. हा भाग पूर्व विभाग किंवा डिव्हिजन म्हणून ओळखला जात असे. काही दिवसांनी बसवराजू आदिवासी भागांमध्ये कृष्णा या नावाने नक्षल चळवळीचा उपक्रम राबवत असताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर तो भूमिगतच झाला आणि समोरच आला नाही. तेव्हापासून जवळपास 45 वर्ष बसवराजू याला पुन्हा कधीही अटक झाली नाही. 1987च्या उत्तरार्धात बसवराजू एकटाच विशाखापट्टणमला आला होता. त्याच्या जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे की पोलिसांना याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यावर ते मध्यला पलेम जवळ दबा करून बसले. त्यांनी बसवराजूला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र खेळाडू असल्यामुळे आणि 6 उंचीचा असल्यामुळे तो या मजबूत दलाला झटकून पळून जाण्यात यशस्वी झाला. बसवराजूने सुरुवातीला गंगन्नाई या नावानं पूर्व विभागाचं सचिव म्हणून काम केलं. पूर्व विभागाबरोबरच तेव्हाच्या मध्य प्रदेशात असणाऱ्या बस्तर जिल्हा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि उत्तर तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा इथंही त्यानं काम केलं. त्यानंतर हे 4 प्रदेश एकत्र येऊन दंड करण्याचं समितीचं स्थापन करण्यात आली. बसवराजू त्याचबरोबर कोटेश्वरराव आणि कटकम सुदर्शन हे देखील या समितीचे सदस्य होते. 1990 मध्ये झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात कोंडापल्ली सीतारामय्या यांच्या जागी गणपती याची केंद्रीय समितीची सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि बसवराजू याची समितीचा सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर केशवराव दंडकारण्य समितीचा सचिव झाला. यानंतर लवकरच कोंडापल्लीला पक्षातून काढून टाकण्यात आलं. नंतर गणपती आणि इतर काही 6 जण केशवराव पक्षाचा प्रमुख नेता बनला. केशवरावानं 1995 पासून बसवराजू आणि BR या नावाखाली पक्षाच्या केंद्रीय समितीच्या लष्करी बाबींशी निगडीत विशेष विभागाचं नेतृत्व केलं. 2001 मध्ये झालेल्या पीपल्स वॉर पार्टीच्या 7व्या अधिवेशनात बसवराजू याची पक्षाच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. सप्टेंबर 2004 मध्ये माओवादी कम्युनिस्ट सेंटर पीपल्स वॉर मध्ये विलीनीकरण होऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. त्यानंतर देखील केशवराव त्याच पदावर होता. 2016 मध्ये वृद्धामुळे आणि आजारपणामुळे गणपती माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सचिव पदावरून पायउतार झाल्यानंतर बसवराजूने त्या पदाचा भार स्वीकारला. अनिता या माओवादी पक्षात काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलेशी बसवराजूचं लग्न झालं होतं. 2010 मध्ये आजारपण आणि मानसिक समस्यांमुळे अनितानं आत्महत्या केली होती.
पक्षातील बसवराजूच्या जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे की या संघटनेमुळे बसवराजू मानसिकदृष्ट्या खूपच खचला होता आणि खूपच नैराश्यग्रस्त झालेला होता. बसवराजू याच्या जवळच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की 1987 मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या दारगड्ड येथे पोलिसांनी दलांवर माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या गनिमी कावा दलानं धरून केलेल्या पहिल्या हल्ल्याचं नेतृत्व बसवराजने केलं होतं. या हल्ल्यात एसीपीचे 6 पोलीस कर्मचारी ठार झाले होते. माओवादी कम्युनिस्ट पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इमली आधी काम केलेल्या काहींनी 1987 आणि 1989 मध्ये नक्षलवाद्यांना दंड करण्यात आलं होतं. बसवराजूने देखील हे प्रशिक्षण घेतलं होतं. या अनुभवाच्या आधारे त्यानं आंध्र प्रदेश, तेलंगणा दंड करणे तसंच बिहार आणि झारखंडमध्ये शेकडो नक्षलवाद्यांना गनिमी काव्याचं लष्करी प्रशिक्षण दिलं होतं. डिसेंबर 2000 मध्ये पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या नावानं गनिमी काव्यानं लढणारं दल स्थापन करण्यात आलं. तसंच लष्करी कारवाईसाठी आणि संघटनात्मक कामांसाठी स्वतंत्र रचना निर्माण करण्यात बसवराजूनं महत्वाची भूमिका बजावली होती. असं म्हटलं जातं की तुकड्यांचा विस्तार करण्यात त्याची भूमिका महत्वाची होती. त्यातूनच एकेकाळी तुकडीत जिथं 10 ते 12 जण असायचे त्याचं रूपांतर पलटण कंपन्या आणि बटालियन्स मध्ये करण्यात आलं. 15 फेब्रुवारी 2008 ला ओडिशाच्या नयागड जिल्हा मुख्यालयातील शस्त्र कारवाग PLGAनं मारलेल्या छाप्याचा सूत्रधार आणि नेता बसवराजू होता. या हल्ल्यात 1000हून अधिक आधुनिक शस्त्र ताब्यात घेण्यात आली होती. 10 एप्रिल 2010 रोजी दांतेवाडा जिल्ह्यातील तडीमेट्टी जवळ हेडमच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हल्ल्यात CRPFचे 76 जवान मारले गेले होते. या हल्ल्यामागचा सूत्रधार बसवराजू असल्याचं सांगितलं जातं. याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजा लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.